वेलकम कृष्णाजी आमच्या घरी, ते पण आपल्या विशूच्या दिवशी. तर या सर्वांनी सध्या खायला. तर सर्वांना प्रश्न पडला असेल की ओमा कुठे गेली. तेच हा, कुठे गेली ओमा. गुड इव्हनिंग अनाया, हॅपी विशू. झाला दिवाबत्ती लावली. बापरे, किती मस्त दिवा लावलाय बघा. तर आज आपण काय आहे, आज स्पेशल. आज स्पेशल आहे विशू आणि आम्ही जाणार आहोत बनाना लीफ मध्ये जेवण करायला. अरे बापरे, आज सध्या खाण्याचा दिवस आहे. Yes. आणि ओमाचा म्हणजे केरलाईट लोकांचा आज न्यू इयर आहे. आणि सकाळी आपण 5 वाजताच सुरुवात केली ना अनया. हो. मी उठलो आणि इथे दिवा लावला. म्हणजे काल आपण अनयाने मस्त मूर्तीला सजवून ठेवली होती, हार वगैरे घालून ठेवला होता. मी सकाळी उठून दिवा लावला आणि अनयाला डोळे बंद करून घेऊन आला. कारण ओमाने सांगितलेलं की न्यू इयरच्या पहिल्या दिवशी पहिला दर्शन आपण कृष्णांचा घेतो हा, ना. म्हणजे माझं काय आहे की नेहमी उठल्याच फोन मध्ये घुसायचा, डॅडूचा उठत्याच मोबाईल मध्ये बसायचा. तर तसंच आहे, या दिवशी आम्हाला उठूनच डायरेक्ट फर्स्ट साईड त्यांचं घ्यायचं. कृष्णांची मूर्ती बघायची असते, मस्त दिव्यांनी फलांनी सजवलेली. पण आपण फलं वगैरे नव्हती लावली, नुसता दिवा लावला होता आणि देवाला की पूर्ण वर्ष चांगलं जाऊ दे अशी प्रार्थना केली होती, आहे ना. हा, तर तो आमचा झालाय क्षण. पण आता आणखी एक आपल्याला गिफ्ट आलाय अनाया. तर तुला माहिती आहे आपण केरळवरनं आलो होतो आणि तुम्ही एक गोष्ट अनबॉक्स केली होतीस. कुठली? ओ हा, काय अनबॉक्स केला होता. नेटीपटम. हा, तर नेटीपटम जेव्हा आपण त्यांचा नंबर शेअर केला होता ना, तर भरपूर साऱ्या ऑर्डर दिल्या त्यांना, आपल्या व्ह्युअर्सनी, आपल्या यूट्यूब फॅमिलीनी. तर त्यांनीच आपल्याला केरळवरनं गिफ्ट पाठवलं आहे. कुठे आहे गिफ्ट, घेऊन ये. तर हा बघा अनाया गिफ्ट घेऊन आली. बॉक्स पॅकिंगमध्ये गिफ्ट आलाय. आता काय आहे याच्या आतमध्ये ते सांगणार. काय लिहिलंय बघ, फ्रॉम एन अय्यप्पन नायर. फ्रॉम अय्यप्पन नायर गुरुवायूर. गुरुवायूरवरनं गिफ्ट आलंय आम्हाला. उमा बघ, आम्ही विशूच्या दिवशी काय करतोय. गुरुवायूरवाल्यांनी आपल्याला गिफ्ट पाठवलाय. तू उलटा का फोडतोयस. अरे मला समजत नाही. अरे सरळ फोड, हा, दिसला. सरळ फोड. सरळ फोडू. हा, राहण्या थोडी उल्लू आहे. अरे असं काय नाही. आता बघा काय आहे गिफ्ट, काय पाठवलाय अय्यप्पन नायरनी ते बघूया. डबल बॉक्स पॅकिंग आहे. करू मदत. कैची आहे ना, ताकद लावते नुसती, अक्कल नाही लावत. हा, मम्मा सारखीच आहे. आता मम्मानी टीव्हीवर बघून डोळे वाचले असतील तिथे. हो, माझ्यासारखी आहे. हा, तर पिटारा उघडलेला आहे आणि काय गिफ्ट आहे ते बघूया आता. एकदम मस्त पॅकिंग करून दिलेली आहे. या आणायला उघडतच नाही पॅकिंग. तू ड्रेस बीस फाडशील स्वतःचा. अय्यप्पन नायर्स अँड सन, गुरुवायूरमध्ये गेले तर नक्की भेट द्या. छान पिशवीमध्ये काहीतरी गिफ्ट पाठवलंय आम्हाला. मारेन स्वतःला. अजून एक बॉक्स आलाय. मी जमली. बॉक्स वर बॉक्स. त्याच्या आतमध्ये पण आणखी एक बॉक्स असेल. माय गॉड, इतका का भारी पॅकिंग. काय असेल मंडळी गिफ्ट, नक्की कमेंट करा ओळखत असेल तर. मूर्ती. होते पण दोन दोन. वा, कृष्णांची मूर्ती पाठवली काय आजच्या दिवशी. थांब थांब, आपण हा, स्लोली बघूया. ही बघा. वाव, वाव. ही बघा राधाकृष्ण आहे ना. हा. हा, आणखी एक असेल बघ. वाव डॅड. हा, नेक्स्ट आहे, हे तर ते आहे ज्याच्याने हवा मारतात, म्हणजे पंखा पंखा. हा, पंखा. हा, ये कृष्ण भगवानची सेवा करायचं असेल ना. हा, सेवक असतात ते पंखा मारत असतात. हा बघा, पंखा दिलेला आहे. अरे वा. दुसरं काय. वाव. बरोबर विशूच्याच दिवशी आपल्याला हा गिफ्ट आलाय. आणखी काय आहे. खूप काय आहे याच्यात. सरप्राईज बघायचा नाही. ओ, हे हे ते वाले सीड्स आहे ज्याच्यानं असं असं करून मस्ती जे कमी होते. लहान पोरं जी मस्ती करतात ना, त्यांच्या इथे एक मन्नत आहे मंदिरामध्ये, गुरुवायूरमध्ये गेले तर याच्यामध्ये त्यांचा हात डुबवतात ना, हा. आणि यांनी खेळल्यावरती ते मस्ती कमी करतात. रिअल आहे.
हे बघ असं निघलेले आहे. मस्त मस्त सेट पाठवलाय ना. बस बस ते फोडू नको, बाहेर निघतील. दुसरं काय आहे बघ. नेक्स्ट आहे अजून हे कॉइन्स आहेत पुराणे जमान्याचे. हा हे काय आहे, कॉइन्स. हा. हा म्हणजे पूर्ण त्यांनी सेट पाठवलाय ना गुरुवायूरचा मंदिरचा. इथे ठेव हे बघा. हा खूप छान. अय्यप्पन नायर सर खूप छान. लास्ट बट नॉट द लीस्ट. हा ही बहुतेक अंगोलीचं असेल. हा याच्यात हम्म हे बघा. हे आहे एक मटका, त्याच्या सोबत एक चांगला येलो कलरचा कपडा पण दिलाय. वाव. मम्मा असती तर छान एक्सप्लेन केलं असतं ना. हा पण छान गिफ्ट पाठवलाय बघा. हा नुसतं आपण एक हे त्याचा प्रमोशन केला होता आणि बघा केरळ वरून गुरुवायूर वरून डायरेक्ट त्यांनी गिफ्ट पाठवलंय आम्हाला. थँक्यू सो मच अय्यप्पन नायर अँड सन्स. या थँक्यू सो. आणि मूर्तीवरचा प्लास्टिक पण काढलेला आहे आणि आता मूर्ती बघा कशी दिसते. वेलकम कृष्णाजी आमच्या घरी, ते पण आपल्या विशूच्या दिवशी. तर हॅपी विशू टू ऑल. चला गिफ्ट वगैरे उघडून आलोय आपण आता अय्यप्पा मंदिर मध्ये ना नेरूल मध्ये. आणि मंदिर बघा किती छान आहे तो. तर मस्त दर्शन घेतले. काय भेटलं ना, खीर प्रसादामध्ये. विथ बनाना. आणि कसा लागला प्रसाद? खूप चांगलं होतं. मस्त होता ना. आणि फणस पण खाल्लाय. आणि ते सर भेटलेत बघा. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? अजित सर आहेत. हॅपी विशू. हा विशूच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाय ईशान. हाय ईशान. तर काय असते आज स्पेशल विशूच्या दिवशी तुमच्यामध्ये? मोस्टली वी टू व्हेज सद्या वगैरे असतात ते. तसंच लाईक ना ते सादर करतात ते सद्या वगैरे. हां सद्या लाईक ना व्हेज. हां नाही बनवतात ते ऑलमोस्ट लाईक 22 आयटम्स ते घरी बनवतात ते सर्व. तर आम्ही पण आता सध्याच खायला चाललोय. दुपारी आम्हाला नाही भेटला, आता चाललोय घ्या खायला. वाशीला वगैरे कुठेतरी आम्ही ट्राय करणार आहोत. चालेल. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. थँक्यू मॅडम. थँक्यू. हॅपी विशू. चला ना. मम्माने आम्हाला सजेस्ट केलंय की कुठे नाही भेटला सध्या तर इकडे जावा केरला टेल्समध्ये. येस. ऑथेंटिक केरला कुझिन. आता इथे जाऊन विचारा ना सध्या भेटते काय. चला तर भरपूर शोधलं आणि अनायाला फायनली गुगलमध्ये काय भेटला, सध्या ग्रेसमध्ये सध्या भेटलेलं आहे आपल्याला आता ओणमच्या दिवशी. आणि ते शेअरिंग नाही आहे म्हणून आम्हाला दोघांना शेअर करायला नाही येत सध्या, म्हणून अनाया काहीतरी याच्यामध्ये शोधतोय बघा मेन्यू कार्डमध्ये. तू खाणार नाही मग सध्या? मी तुझे म्हणणं एक बाईट खाणार. हां थोडं खा. हां याला आपण कन्व्हिन्स करूया कसं तरी. अनाया काय शोधलंयस मग मेन्यू कार्डमध्ये? भाई शोधला नाही पण ये सध्या भेटलं. हाच आहे सध्या. आता इकडे काय रेट आहे आता हा बघ 170-80 आहे, पण आजचा रेट काहीतरी वेगळाच असेल. महाग असेल पण सध्यामध्ये काय काय येते ते बघूया. काय आहे? पचडी, ओरन, ये अवियल काय, काळन, पायनॅपलचा काळन, ओलन, कालन, ओलन आणि हे कुटेरी. टोटल किती आयटम आहे? आमचा पिकल, क्या अद्रक, वाव अद्रक, आणि हे रेड राईस. मध्ये सगळे पदार्थ एंडशीच एंड होतात. तोरण, चिप्स, बनाना चिप्स, मिरची पण आहे. या टायमाला आपल्याला मिरचीच नाही दिली ना तिकडे. काय खीर, पायसम, छास आणि रस्सम आणि केला. झाला? अजून आहे काय, दही कढी.
दही कढी आणि सांबार आणि पापड पण आहे. पपडम तर या सर्वांनी सद्य खायला ओणमच्या दिवशी पपडम आहे ना मस्त. हा बघा सद्या कसा दिसतोय तुम्हाला. तोरण मोरण सोरण पोरण मोरण. अवियल, पचडी, केळा, परम, रेड राईस, बनाना चिप्स, इतकंच माहिती छास, पायसम, दही कढी, सांबारम आणि पापडम. मी हे पिणार. तर मस्त विशू सध्या खाऊन आलोय आपण. जाम भारी होता ना. 500 रुपयाला आम्हाला पडला विशू आहे म्हणून. नाही तर नॉर्मल डेजला किती 170-180 असते ना अनलिमिटेड. पण आजच्या दिवशी सध्या खाण्याचा काहीतरी अलगच लाभ आहे ना. मजा येते. तर तुम्ही विचार करत असाल एवढे दिवस अनया आणि प्रणितच व्हिडिओ मध्ये दिसते, रेसिपी पण तेच बनवतात. आज विशू सेलिब्रेशन पण त्यांनी दोघांनीच दाखवला, सध्या खायला पण तेच आले. तर सर्वांना प्रश्न पडला असेल की उमा कुठे गेली. तेच हा कुठे गेली उमा, कुठे काय आहे? आहे ती, कुठे आहे. तर अचानक आम्हाला फोन आला उमाच्या घरनं आणि उमाला केरळला जायला लागलं. तर अमोमा म्हणजेच अनायाची आजी नानी ना, तिला थोडासा त्रास झाला हार्टचा, म्हणून तिला अचानक जावं लागलं आणि आता त्या आउट ऑफ डेंजर आहेत आहे ना. म्हणून उमा केरळमध्ये आहे, आता आमच्या सोबत नाही आहे. म्हणून तिचा सण आपण ती असल्यावर नेहमी सेलिब्रेट करतो. जेवण आम्ही घरीच बनवतो सगळे पदार्थ. उमाच बनवते सर्व पदार्थ आणि आपल्या मंडळीला म्हणजे जे आमचे कोणी रिलेटिव्ह आहेत त्यांना घरी बोलून आपण त्यांना जेवणही देत असतो. पण यावर्षी आम्ही दोघंच असल्यामुळे सध्या खाण्यासाठी आम्ही बाहेर आलोय. तर नक्की तुमच्या प्रेयर्स पाठवा उमाच्या आईची तब्येत लवकरात लवकर बरी होईल असं. आणि लवकर तिला चालायला वगैरे लागू द्या. सर्व काय व्यवस्थितपणे होऊ द्या अशा तुम्ही ब्लेसिंग्स पाठवा, प्रेयर पाठवा, ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे. ओके. तर थँक्यू वन्स अगेन अय्यप्पन नायर अँड सन आम्हाला एवढा चांगला गिफ्ट पाठवण्यासाठी, तेही विशूच्या दिवशी. आणि मम्मा आम्ही तुला मिस करतो. तू खयाल रख तुझ्या आईचा आणि लवकरात लवकर ये आमच्या सोबत. ओके. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय. See you soon.